अंगणात तुळस आणि शिखरावर कळस हीच आहे महाराष्ट्राची ओळख। कपाळी कुंकू आणि डोक्यावर पदर हीच आपल्या सौभाग्याची ओळख। ज्या अंगणात तुळस आहे तिथे देवी देवतांचा वास आहे आणि ज्या घरात तुळस आहे ते घर स्वर्गासमान आहे। तुम्हा सर्वांना तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा। नमस्कार मंडळी, मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तुळशी विवाहाची संपूर्ण माहिती देणार आहे, तेव्हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि कमेंट्समध्ये लिहा ओम नमो भगवते वासुदेवाय। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते। मंडळी, प्रत्येक हिंदू धर्मीय व्यक्तीच्या अंगणामध्ये तुळस ही असतेच असते। कुणी कुणी तुळशीचं वृंदावन बनवून घेतं, तर कुणी कुणी कुंडीमध्ये का होईना तुळस लावून तिची नित्यनियमाने पूजा करत असतं। कार्तिक महिन्यामध्ये तुळशीचा विवाह लावला जातो आणि त्यानंतर आपल्याकडील विवाह समारंभाला किंवा लग्नसराईला सुरुवात होते असं म्हटलं जातं। आता तुळशी विवाहाच्या आधीसुद्धा तिथी निघतात, पण मग बऱ्यापैकी रीत अशीच आहे, तुळशीचं लग्न झाल्याशिवाय लग्नसराई सुरू होत नाही। दरवर्षी कार्तिक शुक्ल एकादशी ते कार्तिक शुक्ल पौर्णिमा या दरम्यान तुळशीचा विवाह लावण्याची पद्धत आहे। म्हणजेच काय, आपण एकतर कार्तिक शुक्ल एकादशीच्या दिवशी किंवा त्यानंतर 4 दिवसांमध्ये म्हणजे साधारणतः त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत कधीही तुळशीचं लग्न लावू शकतो। आपल्या प्रत्येकाच्या अंगणामध्ये तुळस असते आणि असं म्हटलं जातं, ज्याच्या घरी तुळशीचा विवाह दरवर्षी लावला जातो तर त्याला कन्यादानाचं पुण्य प्राप्त होतं। बऱ्याच जणांना कन्यासुद्धा नसते, म्हणजे मुलगीसुद्धा नसते, फक्त मुलं असतात, तर त्यांनीसुद्धा आवर्जून आपल्या घरी अंगणामध्ये तुळशीचा विवाह अवश्य लावावा। त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये पतीपत्नींच्या नात्यामध्ये सुख लाभत नसेल किंवा नात्यांमध्ये अजिबात मधुरता नसेल, तर अशा वेळेससुद्धा तुम्ही तुळशीचा विवाह लावला तर बघा तुमच्या आयुष्यामध्ये किती चांगल्या पद्धतीचा बदल घडून येईल। नुकताच आपण दिवाळीचा सण अगदी उत्साहात साजरा केला। आता कार्तिक शुक्ल एकादशी ते कार्तिक शुक्ल पौर्णिमा हा जो काही 5 दिवसांचा कालावधी असतो, याला देव दीपावली किंवा देवांची दिवाळी असं म्हटलं जातं। कार्तिक शुक्ल एकादशीला देव उठणी एकादशी किंवा प्रबोधिनी एकादशी असंही म्हटलं जातं। चातुर्मास आपण पाळला तर जेव्हा कार्तिकी एकादशी येते तर तेव्हा चातुर्मासाची समाप्ती असते। भगवान श्रीहरी विष्णू 4 महिन्यांच्या घोर योगनिद्रेनंतर जेव्हा जागे होतात तेव्हा त्यांचा विवाह माता तुळशीशी लावण्याची पद्धत आहे। म्हणूनच तुळशीला हरिप्रिया विष्णुप्रिया असंही म्हटलं जातं आणि भगवान श्रीहरी विष्णूंचं कोणतंही रूप असेल त्यांची पूजा तुळशीच्या पानांशिवाय पूर्ण होत नाही। तर असं हे एकमेकांचं नातं आहे। तर आपल्या घरामध्ये असणाऱ्या बाळकृष्णाच्या मूर्तीशी, श्रीकृष्णांच्या मूर्तीशी, विठ्ठलाच्या मूर्तीशी किंवा तुम्ही तुळशीमध्ये शाळीग्राम ठेवत असाल तर त्यांच्याशी सुद्धा तुम्ही तुळशीचा विवाह लावू शकता। ज्या दिवशी आपल्याला आपल्या घरी तुळशीचं लग्न लावायचं आहे त्या दिवशी तुळशी मातेला एखाद्या नववधूप्रमाणे नक्की नटवा। बरेच जण तुळशी मातेला एक लाल रंगाची ओढणी पांघरून देतात, म्हणजे ती नववधूप्रमाणे नटली आहे असं समजून त्यानंतर विवाह लावतात, तीही पद्धत योग्य आहे। कुणी कुणी तुळशी मातेच्या कुंडीला घागरा घालतं आणि त्यानंतर वरून डोक्यावर ओढणी पांघरून देतं, तेही योग्य आहे। पण महाराष्ट्रातील महिला असं चित्र आपण जेव्हा आपल्या डोळ्यासमोर आणतो तर आपल्याला काय दिसतं की साडी नेसलेली महिला, तिच्या हातामध्ये हिरव्या बांगड्या किंवा कपाळावर कुंकू, डोक्यावर पदर, तिच्या वेणीला गजरा, अशा बऱ्याच प्रकारच्या गोष्टी आपल्याला दिसतात। आणि तसंही महाराष्ट्रातील नववधू याच रूपात अगदी देखणी दिसते, त्यामुळे तुळशी मातेला आपण साडी देखील नेसवू शकतो। तुम्ही हा व्हिडिओ थोडासा स्लो करून पाहिला तर तुम्हाला नक्की समजेल की साडी नेसवणंसुद्धा काहीच अवघड नाही। आपल्या घरातील नवी कोरी साडी आपण तुळशी मातेला नेसवू शकतो, त्यासाठी पैठणीच हवी असं काही नाही। फक्त साडी निवडताना ती अशी निवडा की घडी न मोडलेली साडी असावी, म्हणजेच काय, आपण ती कुणीही नेसलेली नसावी। नवी कोरी साडी आपण तुळशी मातेला नेसवावी। तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही तुळशी मातेच्या विवाहानिमित्त एक नवी कोरी साडी खरेदी करू शकता आणि तुळशी मातेचं जेव्हा लग्न होईल त्यानंतर ती साडी तुम्हाला सुद्धा वापरता येईल। असं तुम्हाला करायचं नसेल तर घरगुती एखादी घडी न मोडलेली नवी कोरी साडी देखील तुम्ही या तुळशी विवाहासाठी वापरू शकता। तुळशी विवाह लावण्याची योग्य वेळ कोणती ते सांगते बघा। दररोज संध्याकाळी आपण देवाजवळ दिवा लावतो, तुळशीमध्ये दिवा लावतो, तर त्या वेळेला आपण काय म्हणतो, लक्ष्मी येण्याची वेळ, गोधुली बेला किंवा गोरज मुहूर्त, त्या वेळेत आपल्याला तुळशीचं लग्न लावायचं असतं।
अगदी साध्या सोप्या भाषेत सांगायचं झालं तर संध्याकाळचे 6:30 ते 7:30 पावणे 8 वाजेच्या दरम्यान तुम्ही तुळशी मातेचं लग्न शालिग्राम किंवा भगवान श्रीहरी विष्णूंच्या कोणत्याही रूपाशी लावू शकता। आत्तापर्यंत या व्हिडिओतील माहिती ऐकत असताना तुम्ही व्हिडिओमध्ये हे सुद्धा पाहिलं असेल की तुळशी मातेला आपण एखाद्या नववधूप्रमाणे नटवलं, जसं की साडी नेसवली, दागिने घातले। आता फक्त तुळशी मातेला हिरव्या बांगड्या घालण्याच्या तेवढ्या बाकी आहे आणि मंगळसूत्रसुद्धा आपण जेव्हा वधूवरांच्या डोईवर अक्षता पडतील त्यानंतर घालणार आहोत। बघा, एक वाक्य म्हटलं जातं तुळशी मातेच्या विवाहाच्या दरम्यान, चिंच बोर आवळा श्रीकृष्ण सावळा। त्यामुळे तुळशी मातेच्या कुंडीमध्ये तुम्हाला जर उपलब्ध झाले तर आवळे, चिंच, बोरं किंवा गाजर असेल, काकडी असेल, जे हिवाळ्यामध्ये भरपूर प्रमाणात उपलब्ध होतं, तर प्रतीक म्हणून सर्व काही गोष्टी तुम्ही एक एक या संख्येमध्ये ठेवू शकता। जसं की एक गाजर असेल, एक काकडी असेल, त्याचबरोबर चिंच, बोरं, आवळा हे सगळं तुम्ही तुळशी मातेच्या कुंडीत ठेवायचं आहे। आता आपण विवाहाची पूजा मांडणी करूया। बघा, तुम्ही कोणतंही लग्न अगदी जवळून पाहिलं असेल तर त्यातली पूजा मांडणी कशी असते ते तुम्हाला या व्हिडिओत सुद्धा लक्षात येईल। एक पाट किंवा चौरंग घ्यायचा, त्याच्यावर लाल किंवा पिवळ्या रंगाचा कपडा अंथरायचा, तांदळाने व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे चौक भरून घ्यायचा, त्यानंतर कलश स्थापना करून घ्यायची। म्हणजेच काय, तांब्याच्या तांब्यात पाणी भरून त्याच्यामध्ये हळदी, कुंकू, अक्षता, 1 रुपयाचं नाणं, सुपारी, फूल, त्याचबरोबर 5 विड्याची किंवा आंब्याची पानं लावायची। नारळाची शेंडी वरती येईल अशा पद्धतीने पाण्याने भरलेला नारळ त्याच्यावर ठेवायचा। बिना शेंड्यांचा किंवा बिना पाण्याचा नारळ या कलशावर ठेवायचा नाही, हे लक्षात घ्या। मंगलाष्टक जेव्हा आपण म्हणतो तेव्हा सुरुवात काय होते, स्वस्ती श्री गणनायकम गजमुखम, तेव्हा कलशाच्या समोरच्या बाजूने, म्हणजे जी बाजू तुमच्या समोर दिसणार आहे किंवा तुळशी मातेच्या समोर दिसणार आहे त्या बाजूवर कुंकवाने स्वस्तिक काढायला विसरू नका आणि बाकीच्या राहिलेल्या जागेवर हवं तर आपण हळदी कुंकवाची 5 नाम ओढून घेऊ शकतो। चौक आपण भरून घेतला, त्यामध्ये 5 ठिकाणी तांदळाच्या राशी ठेवल्या, तर या तांदळाच्या बरोबर मधल्या राशीवर, म्हणजेच काय, पाट असेल किंवा चौरंग असेल तर त्याच्यावर मधोमध आपल्याला हा मंगल कलश स्थापन करायचा आहे। कोणतीही पूजा असो किंवा लग्न समारंभ असेल तर तो अग्नीच्या साक्षीनेच पूर्ण होतो, त्यामुळे यानंतर दीप प्रज्वलन करून घ्यायचं। हिंदू धर्मातील कोणत्याही पूजा अर्चा असो, मंगल प्रसंग असो किंवा शुभ कार्य असो, तेव्हा संकल्प अवश्य घेतला जातो। संकल्प केला म्हणजे त्या कार्याची सिद्धी होते, ते कार्य पूर्णत्वास जातं असं म्हटलं जातं। त्यामुळे तुळशी विवाह लावण्यापूर्वी सुद्धा संकल्प अवश्य घ्या। त्यासाठी डाव्या हाताने आपल्या उजव्या तळहातावर पाणी घ्यायचं आणि पहिल्यांदा मंत्र म्हणायचा, ओम केशवाय नमः, आणि ते पाणी पिऊन घ्यायचं। पुन्हा दुसऱ्यांदा आपल्या तळहातावर पाणी घ्यायचं, मंत्र म्हणायचा, ओम नारायणाय नमः, ते पाणी पिऊन घ्यायचं। पुन्हा तिसऱ्यांदा आपल्या उजव्या तळहातावर पाणी घ्यायचं आणि मंत्र म्हणायचा, ओम माधवाय नमः। अशा पद्धतीने 3 वेळा पाणी घेतल्यानंतर 3 मंत्र म्हणून ते पाणी प्यायचं। चौथ्यांदा आपल्या उजव्या तळहातावर पुन्हा पाणी घ्यायचं आणि मंत्र म्हणायचा, ओम गोविंदाय नमः, आणि ते पाणी आपल्याला ताम्हणात सोडायचं आहे। पुन्हा आपला हात स्वच्छ कापडाने पुसून घ्यायचा, त्यानंतर पुन्हा उजव्या तळहातावर पाणी घ्यायचं, त्यामध्ये गंध, फूल, अक्षता टाकायच्या आणि गणपती बाप्पांचं त्याचबरोबर आपल्या कुलदेवतेचं, ग्रामदेवतेचं स्मरण करून आपण ही पूजा नेमकी कशासाठी करतोय ते सांगायचं आणि ते पाणी ताम्हणामध्ये सोडायचं आणि पुढील पूजेला सुरुवात करायची। संकल्प करून झाला। आता या पूजेमध्ये आपल्याला ज्या ज्या देवी देवतांच्या मूर्ती ठेवायच्या आहेत त्यांना एक एक करून स्नान घालून घ्यायचं। सुरुवात करायची गणपती बाप्पांपासून। आपल्या देवघरातली गणपती बाप्पांची मूर्ती घ्यायची किंवा त्याऐवजी तुम्ही सुपारी देखील घेऊ शकता। म्हणजेच काय, गणपती बाप्पा, त्यानंतर भगवान श्रीहरी विष्णूंचं कोणतंही एक रूप ज्यांच्याशी तुम्ही तुळशी मातेचा विवाह लावणार आहात तर त्यांच्या मूर्तीला स्नान घालून घ्यायचं। शालिग्राम असेल तर शालिग्राम एका दगडाच्या स्वरूपात आपल्याला दिसतात, त्यांना तुम्ही स्नान घालून घेऊ शकता। माता तुळशीच्या कुंडीशी आपण साडी गुंडाळलेली असते, साडी नेसवलेली असते किंवा काही का होईना वस्त्र घातलेलं असतं। बऱ्याच वेळा आपल्याला तुळशी मातेला पाणी त्यावेळेस घालणं शक्य होत नाही, म्हणजेच काय, तिचं स्नान अपुरं राहून जाऊ नये यासाठी तुम्ही साडी नेसवण्यापूर्वी एकतर तुळशी मातेच्या मुळाशी थोडंफार पाणी ओतू शकता किंवा मग माता लक्ष्मीची मूर्ती आपण तुळशी मातेच्या कुंडीत स्नान घालून ठेवू शकतो। अशा पद्धतीने सर्व देवी देवतांचं स्नान घालून घ्यायचं। गणपती बाप्पांच्या उजव्या हाताला येईल अशा पद्धतीने
आपण मंगल कलश ठेवायचा असतो, त्यामुळे जिथे आपण चौक भरलेला आहे त्यातल्या एका तांदळाच्या राशीवर गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची, जेणेकरून गणपती बाप्पांच्या उजव्या हाताला मंगल कलश येईल. कलशाच्या बरोबर मध्यभागी म्हणजे समोर आपल्याला बाळकृष्णाची किंवा तुम्ही जे रूप विवाहासाठी त्यांचं ठेवणार आहात त्यांची मूर्ती असेल, प्रतिमा असेल, जे काही असेल ते ठेवू शकता. विवाहासाठी पाटावर किंवा चौरंगावर आपण जो काही चौक भरतो त्यातली जी जागा रिकामी राहते तर त्या रिकाम्या जागेत तुम्ही वऱ्हाडी मंडळ म्हणून आपल्या देवघरातली गाई वासराची मूर्ती असेल ती ठेवू शकता. इतर देवी देवतांच्या मूर्तीसुद्धा ठेवू शकता. जसं की देवा ब्राह्मणांच्या साक्षीने विवाह होतो असं आपण म्हणतो, तर देवी देवतांच्या मूर्ती असतील, फोटो असतील तर ते देखील तुम्ही ठेवू शकता. तुमच्याकडे काही शोभेच्या वस्तू असतील त्या देखील ठेवू शकता. किंवा तिथे तुम्हाला साडी चोळी असेल, दागिने असतील जे आपण लग्न लागल्यानंतर तुळशी मातेला घालणार आहोत ते ठेवले तरी पण चालतील. त्याचबरोबर देवी देवतांच्या समोर तुम्ही काही फळं ठेवू शकता. त्याचबरोबर टोपी असेल, करगोटा असेल, टॉवेल असेल किंवा उपरणं असेल, या गोष्टींना देखील विवाहामध्ये खूप मान असतो. या गोष्टी ठेवल्या तरी पण चालतं. जशी जागा तुम्हाला उपलब्ध होते तर तसं तुम्ही करू शकता. प्रत्येकाला याच पद्धतीची जागा उपलब्ध होते असं नाही. काही ठिकाणी तुळशी वृंदावन अगदी कमी जागेत बांधलेलं असतं, तर त्यानुसार तुम्ही ॲडजस्टमेंट करू शकता. तुळशी माता आणि शालिग्राम यांच्या विवाहासाठी ऊसाचे खांब अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जातात. पानं किंवा ज्याला आपण बांडीचा ऊस म्हणतो तर तो सगळ्यात जास्त महत्त्वाचा असतो. मंडपाप्रमाणे आपण या ऊसाच्या खांबांची आरास करू शकतो. एखादा ऊस आपण एकदम तुळशीच्या कुंडीच्या मागे ठेवू शकतो, जणू काही ते तुळशीचे मामा आहेत असं मानून. त्याचबरोबर तुळशीच्या कुंडीमध्ये तुम्ही एखादं लिंबूसुद्धा अवश्य ठेवा. वधू असेल किंवा वर असेल, जेव्हा आपण त्यांचं लग्न लावतो तर मुलीचे मामा किंवा मुलाचे मामा त्यांच्या मागे अडकित्त्यामध्ये एक लिंबू धरून उभे राहतात. तर या अर्थाने आपण वधू आणि वर या दोघांच्याही मागे किंवा कुंडीमध्ये म्हणा, देवाच्या मूर्ती शेजारी म्हणा, लिंबू ठेवायला अजिबात विसरू नका. यानंतर विवाहाची राहिलेली तयारीसुद्धा पटपट करून घ्यायची. जसं की सर्व देवी देवतांना फुलं वाहून घ्यायची. भगवान श्रीहरी विष्णूंचं तुम्ही जे रूप ठेवलेलं असेल त्यांना तुळशीपत्र वाहायला अजिबात विसरू नका. तुळशी विवाहाच्या दिवशी तुळशीचं पान तोडायचं नाही, तर तुम्ही ते आदल्याच दिवशी तोडून ठेवू शकता आणि या विवाहाच्या वेळी भगवान श्रीहरी विष्णूंच्या रूपाला वाहू शकता. त्याचबरोबर रांगोळी काढणं असेल, ओटीचं साहित्य असेल, कारण देवीची ओटीसुद्धा आपल्याला यानंतर भरायची असते. सगळी तयारी करून घ्या. नैवेद्य म्हणून तुम्ही समजा दरवर्षाप्रमाणे तुळशी विवाहासाठी दिवाळीचा फराळ सांभाळून ठेवलेला असेल तर तो तुम्ही नैवेद्यात ठेवू शकता. किंवा तुमच्याकडे आता तो शिल्लक नसेल, उष्टा झालेला असेल म्हणून तुम्ही तो ठेवू शकत नसाल तर तुमच्या आवडीने तुम्ही एखादा गोडधोड पदार्थ किंवा नैवेद्यात आपण सामान्यतः काय काय बनवतो ते बनवून, जसं की वरण भात, चपाती, मेथीची भाजी आणि एखादा गोड पदार्थ, खीर असेल, शिरा असेल तर ते तुम्ही साईडला ठेवू शकता. हिंदू धर्मात केल्या जाणाऱ्या प्रत्येक विवाहाच्या वेळी वधू आणि वर यांच्या मधोमध अंतरपाट धरला जातो. तुळशी विवाहाच्या वेळी तुम्ही जे वस्त्र अंतरपाट म्हणून धरणार आहात तर त्याच्यावर कुंकवाच्या मदतीने स्वस्तिक अवश्य काढा. त्याच्यानंतर ज्या काही अक्षता असतात म्हणजे अख्खे तांदूळ असतात ते सुद्धा हळदी कुंकवाच्या मदतीने लाल पिवळ्या रंगाचे करून घ्या, जेणेकरून त्यांचा वापर आपण वधूवरांच्या डोईवर टाकण्यासाठी म्हणून करू शकतो. तुळशीच्या कुंडीमध्ये बरेच जण शालिग्राम ठेवतात आणि खरं तर तुळशी मातेचा विवाह शालिग्रामांशीच लावण्याची पद्धत आहे. पण ज्यांच्याकडे शालिग्राम नसतात तर ते भगवान श्रीहरी विष्णूंचं कोणतंही रूप, आणि शालिग्रामसुद्धा त्यांचंच रूप आहे भगवान विष्णूंचं, तर त्यांच्याशी विवाह लावू शकतात. या शालिग्रामांना अक्षता वाहनं वर्ज्य मानलं जातं. फक्त एकमेव त्यांचा विवाहाचा जो दिवस असतो, ज्याला आपण तुळशी विवाहाचा दिवस असं म्हणतो, तर तेव्हा फक्त अक्षता वाहिल्या जातात. मंडळी, आता आपली विवाहाची सर्व काही तयारी झाली. वधूसुद्धा खूप चांगल्या पद्धतीने आपण नटवलेली आहे. वरपक्षाची देखील सर्व तयारी झाली. त्याचबरोबर अंतरपाट अक्षता झाल्या आणि जो काही पूजाविधी आपल्याला मधोमध मांडायचा असतो तो देखील मांडून झाला. अग्नीच्या साक्षीने आपल्याला आता वधूवरांच्या डोईवर अक्षता टाकायच्या आहे आणि 7 फेरे देखील घ्यायचे आहे. तर सर्वांना अक्षता वाटायच्या. मधोमध आपल्याला अंतरपाट धरायचा आहे, तर दोन्ही बाजूंना 2 व्यक्ती उभ्या करायच्या, त्यांच्या हातामध्ये अंतरपाट धरायला द्यायचा आणि मंगल अष्टकं म्हणायची.
तुळशीच्या लग्नाची मंगलाष्टकं अगदी सोपी असतात. 8 कडवी त्याच्यामध्ये आहेत, पण तुम्ही कोणतीही 5 मंगलाष्टकं तेव्हा म्हणालात तरी पण चालेल. आपल्या चॅनेलवर मी तुळशीच्या विवाहाची मंगलाष्टकं अगदी चांगल्या पद्धतीने कशी म्हणता येतील याचा व्हिडिओ टाकलेला आहे. तुम्ही तो व्हिडिओ त्यावेळेस प्ले करून दिला आणि फक्त तुळशी माता आणि शालिग्राम असतील किंवा भगवान विष्णू असतील यांच्या डोईवर अक्षता टाकत गेलात तरी पण चालेल, जेणेकरून बऱ्याच जणांना मंगलाष्टकं म्हणता येत नाही, तर त्या व्हिडिओचा तुम्हाला चांगल्या पद्धतीने वापर होऊ शकतो. एकदा की मंगलाष्टकं झाली की त्यानंतर तुम्ही सर्वांनी तुळशी माता आणि भगवान विष्णू असतील किंवा जे तुम्ही वर म्हणून देव ठेवलेले आहेत तर त्या सर्व पूजा मांडणीला 7 फेरे किंवा 5 फेरे मारून घ्या. त्यानंतर तुळशी मातेची ओटी भरा. तुळशी माता असेल, भगवान विष्णू असतील, म्हणजे नवरदेव आणि नवरी या दोघांनाही तुम्हाला ओवाळून घ्यायचं आहे, नमस्कार करायचा आहे. तुमच्या मनातल्या ज्या काही इच्छा असतात त्या देखील तुम्हाला त्यांना सांगायच्या आहे. आणि हो, आठवणीने विवाहातला सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे वधू आणि वर या दोघांचंही वस्त्र घेऊन त्यांची 7 जन्माची गाठ बांधायला अजिबात विसरू नका. अशा पद्धतीने हा आपला तुळशीचा विवाह इथे संपन्न होतो. तुळशी माता आणि जे काही नवरदेव आहेत म्हणजे शालिग्राम असतील किंवा भगवान श्रीहरी विष्णू असतील तर त्यांच्या गळ्यामध्ये एक पांढरा धागा घालण्याची पद्धत आहे. त्याला काहीतरी ग्रामीण भाषेत विशिष्ट शब्द आहे, पण तो मला माहिती नाही. तर याला आपण एक प्रकारची वरमाला असंही म्हणू शकतो. तर कच्चा धागा असेल तर आपण त्याचे 7 पदर किंवा 5 पदर एकत्रित करून तो धागा वधू आणि वर यांच्या गळ्यामध्ये घालू शकतो. पण इथे आम्ही पक्क्या धाग्याचा वापर केलेला असल्यामुळे तो एक पदरी वधू आणि वर यांच्या गळ्यामध्ये घातला आहे. तुळशी विवाह संपन्न झाल्यानंतर ही पूजा मांडणी कधी उचलायची हा प्रश्न तुम्ही नेहमीच विचारत असतात. तर तुम्ही ही पूजा मांडणी विवाह आटोपल्यानंतर अर्ध्या 1 तासाने लगेच उचलून घेतली तरी पण चालेल किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी देखील उचलू शकता. काय होतं, खेड्यावर तुम्ही राहत असाल, बाहेर आपलं तुळशीचं वृंदावन असतं आणि एवढं सगळं साहित्य बाहेर आपण ठेवू शकत नाही. शहरात तरी गॅलरी असेल किंवा अगदी घरामध्ये तुळशीचा विवाह लावला जातो. या पूजेत वापरलेलं जे साहित्य खाण्यायोग्य असतं त्याचा वापर तुम्ही जेवणामध्ये किंवा खाण्यासाठी म्हणून करू शकता. जसं की फळं असतील, नारळ असेल तर ते तुम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी वाढवून त्याचा प्रसाद खाऊ शकता किंवा त्याचा काहीतरी गोडधोड पदार्थ बनवून देखील खाऊ शकता. एखाद्या पुढच्या पूजेमध्ये तुम्हाला हे नारळ वापरायचं असेल तर तुम्ही ते तसंच सांभाळून ठेवलं तरी पण चालतं. तुळशी मातेला तुम्ही साडी नेसवलेली असेल तर घरातील महिला ती साडी वापरू शकता. जे काही दागिने आपण तुळशी मातेला घातलेले असतात तर त्या दागिन्यांचा वापर तुम्ही तुमच्या घरामध्ये एखादं लग्न आता होणार असेल तर मग त्या मुलीला घालण्यासाठी त्या दागिन्यांचा वापर करता येईल. तुमच्या नातेवाईकांमध्ये कोणाचं लग्न होणार असेल तर त्या मुलीलासुद्धा तुम्ही हे दागिने गिफ्ट म्हणून देऊ शकता. किंवा तुमच्या घरी गणपतीच्या दिवसांमध्ये महालक्ष्मी बसवल्या जात असतील तर महालक्ष्मींना घालण्यासाठी देखील तुम्ही या दागिन्यांचा वापर करू शकता. घरातल्या महिलांनी हे दागिने वापरले तरी पण चालतं. त्यामुळे घेतानाच तुम्ही दागिने अशा पद्धतीने घ्या की तुम्हाला त्याचा वापर करता येईल. कारण अगदीच लहान आकाराचे किंवा हलके दागिने आपण घेतले तर त्यांचं विसर्जन आपण कुठेही करून देतो तर ते पर्यावरणाच्या दृष्टीने योग्य नाही. अशा पद्धतीने तुम्हाला या गोष्टी करता येतील. जे काही ऊस आपण खांबाच्या स्वरूपात उभे केलेले असतात तर ते तुम्ही गाईगुरांना खायला घालून दिले तरी पण चालतं. जे काही तांदूळ असतात जे आपण चौक भरण्यासाठी वापरतो तर ते तांदूळ तुम्ही भात बनवण्यासाठी, खीर बनवण्यासाठी वापरू शकता. अक्षता म्हणून आपण जे तांदूळ टाकलेले असतात तर ते जमा करून घ्यायचे आणि ते तुम्ही पक्ष्यांना खाऊ घालून देऊ शकता. पूजेमध्ये वापरलेली पानफुलं असतील किंवा जे साहित्य निर्माल्य म्हणून सगळ्यात शेवटी निघतं तर ते साहित्य कुणाच्याही पायंदळी येणार नाही किंवा कुणीही ते ओलांडणार नाही अशा ठिकाणी टाका. मंगल कलशातलं पाणी झाडाला घालून द्या. मंडळी, हा होता तुळशी विवाहाचा व्हिडिओ. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की कळवा. आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, म्हणजे प्रत्येकाला या व्हिडिओचा फायदा होईल. आपण भेटूयात पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आजच दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा.